रखमा, सोनाली म्हणाली. अगं, कुठे होतीस गं इतका वेळ? रखमा सावकाश सावकाश तिच्या बाजूला वळली. रखमा कसली? रखमाची एक विद्रूप हिडीस नक्कल. मातट काळा वर्ण, काळे डोळे, मोठाली पांढरी बुबुळं, विचकटलेले काळे दात. एक क्षण काळ गोठला. त्या गोठलेल्या क्षणात मनात विद्युत वेगाने विचार येऊन गेले. शेवटी त्याने रखमाचा बळी घेतला तर? आयुष्याचा प्रत्येक क्षण भीतीच्या सावलीत जगून ही रखमा इथून हलली नाही. इतरत्र वास्तव्याच्या सोयी आणि आमंत्रणे असूनही स्वतःचा विचार तिने कधीच केला नाही. आजीचंच काम जसं जमलं तसं ती पुढे रेटत राहिली. साधी भोळी अडाणी श्रद्धाळू रखमा. पण या विचाराभोवती जीव घेण्या भीतीचं वलय होतंच. म्हणजे तीही आता त्याच्या खोड्यात अडकली होती. तिचाही शेवट तसाच होणार होता का? पण आजीही एकदा अशी बेसावधपणे त्यांच्या गराड्यात सापडली होती. पण पाण्याचा कलश मंत्रून तिने त्याचा वापर केला होता. तुझंही रक्त आजीचंच आहे, रखमा म्हणाली होती. अशी जीवाची बाजी लावलेली असताना तिची कसोटी लागणार होती का? पण काय हरकत आहे, केव्हा तरी हा क्षण यायचाच होता. हा समोरचा हिडी साकार, अश्राप जीवांचा छळ करणारी ही दुष्ट शक्ती, फसवले गेलेले मोरेश्वर आजोबा, ती अल्लड अजाण मथी, 5-25 रुपयांच्या आशेने आलेला तो केरू, पूर्वजांचा शोध घेत आलेला सरळ साधा मोहन, आजीची जन्मभर साथ करणारी अडाणी रखमा. या साऱ्यांचा साधेपणा हाच त्यांचा दोष होता का? त्यांचं रक्षण करणारा कोणी नव्हता का? मनातली चीड आणि मनातला संताप क्षणाक्षणाला वाढत चालला होता. भीतीवरही मात करणारा संताप. उजव्या हाताला काहीतरी गरम स्पर्श झाला. सोनालीने हाताकडे पाहिलं. हातात ते सफरचंद होतं. सोनालीचा चेहराही आता एका कठोर हास्याने उजळला. तोंडातून पारंपरिक घृणेचे शब्द आले. गेली कितीतरी वर्ष तिचं वाचन, चिंतन, मनन इंग्रजीतूनच चाललं होतं. स्वाभाविकच त्या संदर्भातले शब्द इंग्रजीतच मनासमोर साकारले. "You son of sin and corruption, you evil worm out of hell." सफरचंद असलेला हात वर गेला. "Take this!" ती ओरडली. मस्तकातून पायापर्यंत एक जबरदस्त सणक सरसरत गेली. सारी शक्ती एकवटून तिने सफरचंद त्या आकृतीवर फेकून मारलं. ते बरोबर छातीवर आपटलं. असंख्य चंदेरी किरणांच्या फुलझडीसारखं ते उमललं. समोरच्या चेहऱ्यावरचं आसुरी हास्य गोठलं. चेहरा तडकला. फिस आवाज झाला. ती आकृती नाहीशी झाली. टेबलापाशी फक्त रेती होती. रेतीचा एक लहानसा ढीग. सोनालीचं डोकं कलकलत होतं. शरीराचे स्नायू ताठ झाले होते. कानात ठण ठण घंटानाद होत होते. हातांना मुंग्या आल्या होत्या. वाटत होतं शांतपणे कुठेतरी पडून राहावं. पण ते शक्य नव्हतं. अजून काम बाकी होतं. आधी घराचं संरक्षण. तिने फ्रीजमधून पाण्याची एक उंच बाटली काढली. दोन्ही हातात धरून समोर धरली. तिच्या डोळ्यांसमोर चित्र होती ती बाभळीच्या काटेरी कुंपणाची, काटेरी तारेच्या वेटोळ्यांची, हिंस्त्र जलचरांनी व्यापलेल्या खंदकाची, भरभक्कम पोलादी तटबंदीची. बाटलीतलं बर्फासारखं पाणी गरम झालं होतं. घराच्या आतल्या भिंतीच्या तळापाशी सर्वत्र तिने त्या पाण्याचा शिडकावा केला. आता तिला पुढच्या कामासाठी निवांतपणा मिळणार होता. तिने देवाऱ्याखालचा कप्पा बाहेर ओढला. आत तो रेशमी कापडाचा बटवा होता.
उघडून पाण्याची आवश्यकताच नव्हती. फळीवरून नजर फिरवताच तिला ती थाळी दिसली. थाळी खाली घेतली तेव्हा तिला दिसलं की थाळी काळ्या रेतीने भरलेली होती. तिने बटव्याचं तोंड मोकळं केलं आणि आतल्या सर्व काळ्या बिया त्या रेतीवर ओतल्या. हातांनी मिश्रण अगदी चांगलं एकजीव केलं. मग टेबलाच्या ड्रॉवरमधली चकचकती तीक्ष्ण धारेची सुरी काढली. सुरी एकदा पाण्याखाली चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग डावा अंगठा थाळीवर धरून सुरी अंगठ्यावरून फिरवली. लाल भडक रक्ताची धार लागली. थाळीवर सर्वत्र तिने रक्त पडू दिलं आणि मग अंगठा पाण्याखाली धरला, फडक्याने पुसला. हात डोक्यावर धरला. उजव्या हाताने कपाटातली औषधांची पेटी काढली, उघडली. त्यातलं अधेसिव्ह प्लॅस्टर काढलं, अंगठ्याभोवती व्यवस्थित बसवलं. मग फळीवरची टोपली काढली आणि टोपलीखाली थाळी झाकून ठेवली. घड्याळात 8 वाजले होते. पहाटे 3 वाजेपर्यंत तरी थांबावं लागणार होतं. त्या क्षणी सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. बाहेरच्या खोलीतल्या एका प्रशस्त आरामखुर्चीत सोनाली आरामात पहुडली होती. अंगावर पातळसर शाल ओढून घेतली होती. तास 1.5 तासाने डुलकी लागली तर हवीच होती. रात्रभर विश्रांतीचा प्रश्नच नव्हता, कारण पहाटे 3-3:30ला परत कार्यक्रम होताच. हा कोणता गुणधर्म होता जो एखाद दुसरी पिढी ओलांडून प्रकट होत होता? जेनेटिक्स किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करायची वेळ तिच्यावर आलीच नव्हती. इंट्रोडक्टरी कोर्समध्ये काय एक क्रेडिट घेतलं असेल तेवढंच, पण त्या अनुषंगाने इतर वाचन बरंच झालं होतं. आजीने केलेल्या किंवा तिने केलेल्या क्रिया या चमत्काराच्या श्रेणीतच मोजल्या गेल्या असत्या. पण जगाच्या सर्व देशात, सर्व काळी, सर्व वंशात या चमत्कारांची परंपरा चालत आली होती. आजी आणि ती काही अपवाद नव्हती, किंवा यात अनैसर्गिक असंही काही नव्हतं. फक्त त्यातला एक नवा घटक तिच्या ध्यानात आता आला होता: अनुवंशिकता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत अशी वर्षामागून वर्षे चाललेली क्रिया, पण फार फार क्वचित वेळा प्रगट होणारी. अनुवंशिकता आली म्हणजे जीन्स आलेच, याचा अर्थ क्षमता असणारच, पण ती अफाट होणार नाही. रिप्रेसर जीन्स संबंधात काही काही वाचल्याचं तिला आठवत होतं. आणि शेवटी रक्त. रक्ताचा प्रत्यक्ष संबंध होता. रक्तपेशी, शरीरातल्या जरा वेगळ्या प्रकारच्या पेशी. बोन प्लाझ्मात त्यांची उत्पत्ती होत होती, पण रक्तप्रवाहात मिसळण्याआधी त्यांना एका इतक्या चिंचोळ्या मार्गाने जावं लागतं की त्यांचा न्यूक्लियसच बाहेर खेचला जातो. न्यूक्लियस शिवायच त्या पेशी आपलं उरलेलं 7-8 दिवसांचं आयुष्य त्यांचं कार्य करत असतात. न्यूक्लियस नाही म्हणजे त्यांच्यात शेवटपर्यंत कोणताही बदल व्हायचा नाही. प्रत्येक पेशीत लक्षावधी हिमोग्लोबिनचे रेणू. कल्पना येणार नाही इतक्या शीघ्र गतीने सेकंदाला हजारो वेळा होणारी आतली पाण्याची हालचाल यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात शक्ती लागत असेल. हा जो वंशपरंपरागत गुण प्रकट होत होता तो रक्तपेशीत होत होता का? प्रत्येक पेशीत होणाऱ्या शक्तीच्या प्रचंड उत्सर्गातली अगदी 0.1% शक्ती जरी अन्य काही मार्गाने साचवता आली तर प्रत्येक पेशीतले लक्षावधी रेणू, प्रत्येक थेंबातल्या लक्षावधी पेशी शक्तीचा केवढा साठा. आणि या रक्तावर पोसली गेलेली ती विचित्र वनस्पती. काही मार्गाने हीच शक्ती त्या बियांमध्ये साठवली जात होती का? प्रत्येक राई एवढी बी क्षणार्धात प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करू शकत होती. विचार किती विविध दिशांना धावत होते. आणि हे फक्त भौतिक रासायनिक पातळीवर झालं. पण आजीने पाण्यावर किंवा गोळ्यांवर केलेला परिणाम? रागाचे, भीतीचे
हिंस्त्र लालसेचे जसे काही अतिसूक्ष्म फेरोमोन हवेत पसरत जातात, दूर अंतरावर काही परिणाम घडवून आणतात, तसल्याच मार्गाने हे काही नवे फेरोमोन उत्सर्जित होतात का, ज्यांचा बाह्यसृष्टीवर असा दृश्य परिणाम होतो? अशा उत्सर्जनासाठी ती आणि आजी यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या शरीरात काही खास हॉर्मोन्स निर्माण होतात का? तिला जाणवलं हे स्वैर विचारमंथन आहे. अशक्य, असंभाव्य, अविश्वसनीय, पण सत्य घटनांना कोणत्या तरी सृष्टीनियमाच्या चौकटीत बसवण्याची ही खटपट होती. शेवटी तर्काचा पाया नसेल तर माणूस तर्कदुष्टतेच्या पोकळीत अधांतरी तरंगायला लागेल. तिला डुलकी लागली असली पाहिजे, कारण कसल्या तरी आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली. तोच आवाज पुन्हा आला. खिडकीबाहेरच्या मातीत पावलं घासल्याचा आवाज. ती झोपेत असली तरी मेंदू अतिशय सावध होता, म्हणूनच पहिल्या आवाजासरशी तिला जाग आली होती. खिडकीबाहेर काहीतरी होतं. बाह्यरूप काहीही असेल, आत दुष्टतेचा काळा अर्क भरलेला असणार. बाहेर पाहण्याची आवश्यकताच नव्हती. खोलीत दिवा नव्हता, पण स्वयंपाकघरातल्या दिव्याचा प्रकाश इथपर्यंत पोचत होता. घड्याळातली वेळ दाखवण्या इतका पुरेसा होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. तिची वेळ आली होती. ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती, त्याच प्रवासावर तिलाही आता जायचं होतं. त्या घरात जिवंत आणि मृत, चांगलं आणि वाईट यांना दुभागणाऱ्या रेषेवर ते घर उभं होतं. तिच्या दुनियेच्या काठावर ते घर होतं. तिला तिथे जायचं होतं. प्रत्येक खोलीत प्रवेश करायचा होता, खालपासून वरपर्यंत, प्रत्येक मजल्यावर. त्या मजल्यावर सुद्धा, जिथे फार फार पूर्वी ते रेतीचे पुतळे ओळीने मांडून ठेवले होते, त्या माळ्यावर. धीटपणा दाखवून तिने जबाबदारी शिरावर घेतली होती खरी, पण तिचं धैर्य, तिचा आत्मविश्वास हे सर्व शेवटपर्यंत राहणार होतं का? ती स्वयंपाकघरात आली. थाळीवरची टोपली उचलताना मनात जराशी कालवाकालव होत होतीच. आता रोपटी उगवली तरी पुढचं काम कठीण होतं, आणि उगवली नसती तर परिस्थिती अधिकच कठीण होणार होती. हॉर्न्स ऑफ अ डायलेमा, शृंगापत्ती. तिने टोपली उचलली. लालसर काळ्या रोपट्यांचं जंगलच माजलं होतं, आणि प्रत्येक रोपटं टपोऱ्या शेंगांनी लगडलेलं. आता निर्णय तिच्या हातून काढून घेतला गेला होता. बाकी सगळे मार्ग बंद झाले होते. त्या एकाच मार्गावरून जावं लागणार होतं. ती खाली बसली. एक एक शेंग काढून हातात कुस्करा करू लागली. नुसता स्पर्श होताच टपोरे काळे कुळकुळीत दाणे हातात येत होते. हातात जमलेले दाणे तिने काळजीपूर्वक बटव्यात भरले आणि मग एक मोठा कागद खाली पसरून त्यावरती बसली. एक एक दाणा अमूल्य होता. एकही इतस्ततः जायला नको होता. 5-7 मिनिटात तिचं काम पुरं झालंही होतं. शेंगा खुडल्या जाताच रोपटी निर्जीव होऊन खाली कोसळत होती. शेवटी फक्त लालसर भुगा राहिला. तिने बटवा टेबलावर ठेवला. शेजारच्या उघड्या कोनाड्यात रोजच्या सवयीप्रमाणे रखमाने तेलवात करून साफ केलेले कंदील होते. गॅसमागची काडेपेटी घेऊन तिने कंदील पेटवला. खटका सोडताच काच खाली आली. एका ज्योतीचा क्षीण प्रकाश. बाहेरच्या अंधाऱ्या रात्री तिला याच प्रकाशाच्या आधारावर जायचं होतं. उशीर करण्यात अर्थ नव्हता. तिने एका हातात बटवा घेतला, दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि हॉलचं दार उघडून ती व्हरांड्यात आली. काही क्षणापूर्वीच घराभोवती पिसाट आकार पिंगा घालत होते. आता त्यांची खूण नव्हती, पण ती मोकळ्यावर येताच चारी बाजूंनी तिला घेरण्यासाठी ते दबा धरून बसले असण्याची शक्यता होती.
शक्यता अनेक होत्या, सर्वच्या सर्व वाईट होत्या. समोरच्या कामावर लक्ष एकाग्र करणं एवढंच तिच्या हाती होतं. आसपास अंधार दाटून आला. 30-35 पावलांवर त्या दुसऱ्या घराची काळी आकृती निळ्या आकाशावर रेखाटली गेली होती. त्या अंधारलेल्या घरात तिला जायचं होतं. तिला जाणवत होतं, पावला पावला गणिक आपला धीर गळत चाललाय. पण मग आजीच्या हकीकतीतला एक भाग आठवणीत आला. आजीसुद्धा अशीच रात्रीची एकट्याने त्या घरात गेली होती. सरळ उठली होती, हातात कंदील घेऊन सरळ गेली होती, कोणतीही खास तयारी न करता. जे तिला शक्य झालं ते मला का शक्य होणार नाही, सोनालीने विचार केला. काही क्षण आत्मविश्वासाला भरती आली. त्याच्या जोरावर ती व्हरांड्याच्या पायऱ्या चढून वर गेली. समोर उघडं दार होतं. तिथे मात्र खरोखरच तिचा धीर खचला. या पछाडलेल्या घरासंबंधात तिने किती ऐकलं होतं, किती जणांच्या तोंडून, आणि स्वतःही अनुभव घेतला होता. 2 पावलं पुढं टाकून ती त्या उघड्या दारापाशी आली. आणि तिथे मात्र तिला पाऊलच उचलवेना. या अंधाऱ्या, ओसाड, पछाडलेल्या घरात जाण्याइतकं धैर्य तिच्यात नव्हतंच. इथपर्यंत येऊन शेवटच्या क्षणी, अगं जा की आत. तिच्या मागून हलकासा आवाज आला, पुटपुटल्यासारखा. तिचं सारं शरीर एकदम पुतळ्यासारखं ताठ झालं. अगं मी तुझी आजी सोने, मागे वळून पाहू नकोस, भिवू नकोस. नवल वाटतं मी इथे आणि आता कशी आले याचं. अगं मागच्यांना यावंच लागतं. माझ्यासाठी बाबा आले होते, तुझ्यासाठी मी आले आहे. जात. तर्काची एक साखळी स्थापन झाली होती, तेवढी पुरेशी होती. सोनालीने दारातून आत पाय टाकला, कंदील उंच धरला, आणि तिला समोरच अस्ताव्यस्त पडलेलं रखमाचं शरीर दिसलं. तिने कंदील रखमाच्या चेहऱ्याजवळ नेला. चेहऱ्यावर भीतीचा, वेदनेचा भाव नव्हता. चेहरा समाधानी होता, शांत होता. शेवटच्या क्षणी रखमा त्या क्रूर कर्म्याच्या हाती सापडली नव्हती. सोनालीने रखमाच्या साडीचा पदर हलकेच तिच्या चेहऱ्यावरून ओढला, आणि मग बटव्यातल्या चिमूट बिया घेऊन त्या भिंतीच्या पायथ्याशी टाकायला सुरुवात केली. तळमजल्यावरच्या सर्व खोल्या, मग दुसरा मजला. जिन्यावरून वर जाता जाता असा भास झाला की आपल्या समोरच काहीतरी आहे. आपल्या पावला पावलाबरोबर तेही पावला पावलाने मागे सरत आहे. मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून बिया ठेवून झाल्या. मजल्याच्या सर्व खोल्यांची परिक्रमा साधी नव्हती. 2-3 फडताळांजवळून जाताना असं वाटत होतं, एवढ्यातच ही दारं आतून लोटून घेतली आहेत. मधल्या फटीला काहीतरी डोळा लावून बसलंय. पण तिची पावलं अडखळली नाहीत, हातांची क्रिया थांबली नाही. आणि आता माळा, 6-6 इंची फळ्यांचा उघडा जिना. दोन्हीकडे आधारासाठी कठडे होते, पण सोनालीचे हात मोकळे होते कुठे? एका हातात बटवा, दुसऱ्या हातात कंदील. ती एक पायरी सावकाश सावकाश चढायला लागली. वरून खुसखुस झाली. मग अगदी स्पष्ट शब्द आले, खर्जातल्या पुरुषी आवाजात. एवढ्यात नको, एवढ्यात नको, तिला वर येऊ दे. मनात भिंतीचा एखादा उंबरठा, थ्रेशोल्ड असला पाहिजे, तो तिने ओलांडला होता. लाल भडक तापलेल्या तव्यावर पाण्याच्या एका थेंबाचा काहीही परिणाम होत नाही, तसाच चिखलाने रबडा झालेल्या जमिनीवरही पाण्याच्या एका थेंबाचा काहीही परिणाम होत नाही. शेवटी 2-3 पायऱ्या असताना तिचं डोकं माळ्याच्या लाकडी जमिनीच्या वर आलं. तिथेच उभी राहून तिने कंदील वर धरून
माळ्यावर पाहण्याचा प्रयत्न केला, पण 5-7 फुटांपलीकडे प्रकाश पोचतच नव्हता. मघाशी कुणाचा आवाज आला होता आणि तिच्यासाठी कोण, एक का अनेक थांबले होते याचा विचार करण्यात अर्थच नव्हता. या जागेत खऱ्या खोट्याची, कल्पित भास नजरबंदी यांची गल्लत होत होती. काहीही होवो, हाती घेतलेलं काम पुरं करायचं एवढी एकच प्रबळ इच्छा मनात होती. शेवटच्या पायऱ्या चढून ती वर आली. माळा खालच्या सर्व मजल्यावर पसरला होता. मध्ये छप्पर उंच होतं. दोन्ही बाजूंना उतरत उतरत शेवटी भिंतीला टेकलं होतं. याच छपरावर नको, आता आठवण नको. कंदिलाच्या प्रकाशात रेतीचे ढीग आले. कृष्णाबाईला फार फार पूर्वी इथेच ते ओल्या रेतीचे पुतळे दिसले होते. इतक्या वर्षात रेती वाळून गेली असेल किंवा पुतळ्यांची हालचालही झाली असेल. या घरात अशक्य काय होतं? तिच्या हातातला कंदील हलला तसं रेतीच्या एका ढिगात काहीतरी चमकलं. जरा पुढे होऊन सोनालीने कंदील पुढे केला. रंगवलेला कवडीचा डोळा तिच्याकडे टक लावून पाहत असावासा वाटत होता. सोनाली सरळ समोरच्या भिंतीपाशी गेली आणि भिंतीच्या पायथ्याशी चिमूट चिमूट बिया टाकायला लागली. भिंतीजवळून येता येता वाटेत ती मोठी लाकडी पेटी आली. याच पेटीत आजीला मथीच्या परकराच्या डिझाईनच्या कापडाचं टोक दिसलं होतं. पण आता तिथे काहीच नव्हतं. टोक आत ओढलं गेलं होतं की नाही, आता हा विचार नको. माळ्याला पूर्ण चक्कर घालून ती जिन्याच्या तोंडापाशी परत आली होती. आता परत जायचं? तिचं काम झालं होतं. आजीच्या हकीकतीत पुढचा काहीच उल्लेख नव्हता. कंदील माळ्याच्या जमिनीच्या पातळीखाली घेऊन ती जिन्याची एक पायरी उतरली. जिन्याच्या मध्ये 5व्या पायरीवर ते बसलं होतं, तिची वाट अडवून. मातट रंगाचं, केसाळ त्वचेचं, एखाद्या मोठ्या हुप्प्या वानरासारखं. हेच तिच्या फोटोत छपरावरून सरकताना दिसलं होतं. डोळ्यांना दिसलं नव्हतं, पण फोटोत आलं होतं. आता तरी खरं होतं की भास होता? नेट लावून ती पुढे गेली तर त्याच्यातून आर पार जाईल का तिच्या पायाच्या वाटेत काहीतरी टणक येईल? मनाच्या सहनशक्तीची खरोखर सीमा आली होती. आता तिला हे सारं संपवायचं होतं. शेवटची बियांची चिमूट घेतली होती, त्यातले 2 दाणे बोटात अजूनही होते. समोरच्या आकारावर लक्ष एकवटून पाहता पाहता बोटात ते दाणे गरम झाल्यासारखे वाटले. ते दोन्ही दाणे तिने समोरच्या खरखरीत मातट रंगाच्या पाठीवर टाकले. एक प्रचंड आरोळी आली. इतका जोराचा धक्का आला की तो बळकट लाकडी जिनाही हादरला. मग तिची वाट मोकळी झाली. तोल सांभाळून ती खाली आली. तिथून तळमजल्यावर आली. तिथून ती बाहेरच्या व्हरांड्यात आली. व्हरांड्याचं दार बाहेरून बंद करता करता तिच्या नजरेसमोर रखमाचा अवगुंठित निश्चल आकार येत होता. रखमाचा मृतदेह तिथेच राहू द्यायचा, सडून कुजून दुर्गंधी सुटेपर्यंत? ज्या रखमाने सारं आयुष्य त्यांच्यासाठी घालवलं, तिला असं बेवारशी अवस्थेत सोडून द्यायचं? एखाद्या प्राण्याचं शव उकिरड्यावर टाकतात तसं? तिला ती कल्पनाच सहन होईना. सडलेला, कुजलेला, कृमी कीटकांनी पोखरून विद्रूप केलेला देह. कल्पना असह्य होत होती. इतकी वर्ष निस्वार्थीपणा, इमाने इतबारे सेवा केलेल्या रखमाचा देह खरं तर सन्मानाने अग्नीला समर्पण. तिचे विचार एकाएकी अडले. अग्निसमर्पण. आजीने काय लिहून ठेवलं होतं? मी तर गोविंदाला सांगून ठेवलंय,
माझ्या मागे वाडीवरच्या दोन्ही घरांना आग लावून टाक. त्यांचं राहतं घर नाही, पण हे घर, हे शापित पछाडलेलं घर, ते कशासाठी मागे ठेवायचं? आजीने जन्मभर पहारा केला, पण तिच्याच्याने ही जबाबदारी पेलवणार होती का? इथे वर्षानुवर्ष एकाकीपणे राहायची तिची तयारी होती का? आणि या घरापासून असलेला धोका माहीत झाल्यावर इतरत्र तिला चैन पडेल का? स्वतःवरची जबाबदारी बेदरकारपणे टाकून पळपुटेपणा केल्याचा आरोप तिचंच मन तिच्यावर करणार नाही का? आणि समजा वाडीवर काही दुर्घटना घडलीच, त्याला शेवटी तीच जबाबदार असणार नाही का? एक कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायचा क्षण आला होता. समजा तिने तो निर्णय घेतला, तिला एकटीला ते शक्य होतं का? मार्ग शोधायला लागलो याचा अर्थ आपण मनोमन तो निर्णय घेतलाच आहे ही गोष्ट ध्यानात यायला जरा वेळ जावा लागला. साधनं तर होतीच. त्यांच्या घराच्या बाजूला पाचटाचा मोठा ढीग होता, वाळलेले पाचट. शिवाय पंपासाठी आणि जीपसाठी घरात केरोसिन आणि पेट्रोल यांचे जेरिकॅन भरलेले होते. फक्त इच्छाशक्ती हवी होती. तिने एकदम निर्णय घेतला. हो, ते करायचं, तसंच करायचं. ती घाईने घरात आली. हातातला रिकामा बटवा तिने ओट्यावर ठेवला. मागच्या कोठीघरातला रॉकेलचा 20 लिटरचा जेरिकॅन बाहेर आणला. तिथेच अनेक जुनी पातळं पडदे होते, तेही बाहेर आणले. एकदा निर्णय घेतल्यावर ती झपाझप कामाला लागली. कपड्यांच्या लांब लांब सुरनळ्या करून त्या तिने एका बादलीत ठेवल्या. बादलीत केरोसिन ओतलं. मग दोन्ही हातांनी पाचटाच्या मोळ्या उचलून त्या दुसऱ्या घराच्या चारी बाजूंना रचल्या आणि मग त्यांच्यावर रॉकेलने भिजलेल्या कापडाच्या वळकट्या पसरल्या. त्यासाठी तिला त्या घराभोवती चकरा माराव्या लागत होत्या. मध्येच एकदा तिचं लक्ष वरच्या खिडकीकडे गेलं. खिडकीतून प्रकाश दिसत होता आणि खिडकीतून एक चेहरा बाहेर पाहत होता. तिच्या हेतूची त्याला काही कल्पना आली की काय? अशक्य खास नव्हतं. ती ज्या ज्या खिडकीपाशी जाईल त्या त्या खिडकीतून एक एक चेहरा पाहत होता. एका खिडकीत मथी, दुसरीत मोहन, तिसरीत एक अनोळखी माणूस, मोरेश्वर, चौथीत एक रांगडा गडी, केरू. त्यांच्या तोंडाची उघडझाप होत होती. काळे दात हलत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. पुन्हा तिने वर खिडकीकडे पाहिलं नाही. करता येण्यासारखं सर्व केलं आहे अशी खात्री पटल्यावर ती जरा मागे सरली. खालची काडेपेटी उचलून तिने एक काडी बाहेर काढली, शिलगावली आणि पुढे होऊन तिने ती काडी समोरच्या कापडाच्या सुरनळीवर टाकली. कापडाला पेट घ्यायला जरा वेळ लागला, पण मग ज्योत पेटून उठली. 5-5 फुटांच्या अंतरावर तिला जळत्या काड्या टाकाव्या लागल्या आणि मग कॅनमधलं रॉकेल बादलीत घेऊन ते आगीवर फेकावं लागलं. एक कॅन रिकामा झाल्यावर तिने घरातून दुसरा आणला. दगड, माती, चुना, विटांचं घर. अग्नीचा कितपत प्रभाव पडेल शंकाच होती. एकदाच चुकून तिची नजर वरच्या खिडकीकडे गेली. लाल डोळ्यांचा, पांढऱ्या बुबुळांचा, काळ्या दातांच्या वासलेल्या जबड्याचा तो चेहरा. तिची मान झटक्यात खाली आली. तिने काम सुरू ठेवलं. दुसराही कॅन संपत आला होता. तिची सर्व खटपट, सर्व धडपड फुकट जाणार होती की काय? नुसत्या भिंती तापत होत्या, पण अग्नीचा परीघ घराबाहेर राहत होता. कदाचित तिचे विचार एकदम थांबले. घराच्या भिंतीमागून डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश आला. पुरुषभर उंचीची निळी पांढरी ज्वाला धडधडत उठली. त्या बिया,
सोनाली भिंतीच्या आतल्या बाजूला विखरून टाकलेल्या त्या हजारांच्या संख्येतल्या बिया विसरूनच गेली होती. तप्त भिंतीचा स्पर्श होताच एकीचा स्फोट झाला होता. फक्त एकीचा. अजून अक्षरशः हजारो घरभर पसरलेल्या होत्या. मनात हा विचार येत असतानाच दुसरीचा स्फोट झाला. मग तिसरीचा. डोळे दिपत होते. गरम हवेचा चटका बसत होता. सोनाली वळली आणि जवळजवळ पळतच आपल्या घरात आली. निळ्या पांढऱ्या ज्वाला वरच्या मजल्यापर्यंत पोचत होत्या. वरच्या मजल्यावरची ही एखादी दुसरी बी आता पेट घेत होती. सोनाली घाईघाईने घरात गेली. गॉगल घालून बाहेर आली. तळापासून माळ्यापर्यंत सारं घर त्या झगझगत्या निळ्या पांढऱ्या ज्वालात पेटलं होतं. आणि त्या दगडाचं लोहाचंही भस्म करणाऱ्या अतितप्त अग्निशलाकांपासून स्वतःचा कसा तरी बचाव करण्याची खटपट करणारी एक आकृती तिला त्या अग्निज्वालांमध्ये दिसली. एकच. पहिलं आणि अखेरचं दर्शन. काय दिसलं ते ती कधी कधी कोणालाही सांगणार नव्हती. मग ते घर खाली कोसळलं. भिंती, कडिपाट, तुळया, धीरे धीरे सर्वच खाली आलं. शेवटी 2-3 लखलखते प्रकाश दिसले आणि मग सर्व शांत झालं. गुडघ्यात मान घालून सोनाली थकून बसली होती. सपाट्याने आलेल्या जीपमध्ये बसलेल्या गोविंदराव आणि रघुमामा यांना ती अशी दिसली. केस विस्कटलेले, चेहरा घामेजलेला, चेहऱ्यावर हातावर काळे डाग. सोने! बाबांच्या हाकेने ती एकदम दचकली. मान वर करत तिने पाहिलं. समोर बाबा आणि रघुमामा उभे होते. बाबा, तुम्ही? ती नवलाने म्हणाली. रात्री रघु परत आला. त्याला समजलं तू जीप घेऊन वाडीवर आली आहेस. त्याने मला फोन केला आणि मी त्याला म्हणालो, थांब मी येतो, आपण दोघंही वाडीवर जाऊ. हा काय प्रकार आहे? रखमा कुठे? गोविंदा, आपण चहा आणलाय तो तिला आधी दे. तिला हात तोंड धुवून दे, कपडे बदलू दे, मग विचार काय हवं ते. चल. आता सोनालीला थंडी जाणवायला लागली होती. गरमागरम चहा अशी काही ऊब देऊन आला की वा. हात तोंड धुण्यासाठी ती बेसिनपाशी आली. वरचा दिवा लावला आणि मग ती डोळे विस्फारून समोरच्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिली. कानाजवळच्या केसांना चंदेरी छटा आली होती, केवळ एका रात्रीत. काही काही अनुभव असे असतात की ते आपला ठसा अनुभवणारावरच कायमचा उठवून जातात. बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरातच टेबलापाशी बसले होते. तिची वाट पाहत होते. ती तिथूनच म्हणाली, बाबा, मी जरा जाऊन पडते बरं का. तुम्हीही विश्रांती घ्या. रात्रभर प्रवास झालाय ना. मला रात्री जागरण झालंय. मी जरा वेळ झोपू का? हो जा. पण रखमा कुठे? रखमा गेली बाबा, गेली. भरल्या आवाजात सोनाली म्हणाली. मग सगळे सांगते तुम्हाला, चालेल? जरा विश्रांती घेऊ दे मला. जाऊ का? हो जा तू, थकलेली दिसतेस, रघुमामा म्हणाला. हात तोंड पुसून तिने कपडे बदलले आणि जरा विश्रांतीसाठी ती कॉटवर आडवी झाली. शरीर इतकं थकलं होतं, पण मनावरचा ताण गेला होता. तिची खात्री होती त्या दुसऱ्या घराच्या नाशाबरोबरच तिथली दुष्टताही नाश पावली आहे. आता त्या जवळच्या दगड, विटा, मातीच्या ढिगाऱ्यात काहीही धोक्याचं नाही. तिच्या मनावरचा ताण पार गेला होता. कॉटवर आडवी होऊन अंगावरून शाल ओढून घेताच मिनिटाभरातच तिला अगदी गाढ झोप लागली.
जवळजवळ 5 तास ती गाढ झोपेत होती. तिने कूससुद्धा बदलली नव्हती. जाग आली तेव्हा तिला अतिशय ताजंतवानं, उल्हसित वाटत होतं. एकाएकी आदल्या रात्रीचे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. खरोखरच एखाद्या स्वप्नासारखे वाटणारे, जवळजवळ अविश्वसनीयच. पण आता प्रश्न होता, बाबांना आणि रघुमामाला यातलं काय आणि किती सांगायचं? त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, त्या दुसऱ्या घराचा झटका त्यांनाही एकेकाळी बसला होता. ती केससारखे करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली. एका रात्रीत आपले केस जरा पिकले आहेत हे ती विसरूनच गेली होती. ते समोरच्या आरशातलं प्रतिबिंब, काल रात्रीच्या त्या जळत्या अनुभवांची कायमची निशाणी, जी तिला सारा जन्म बरोबर वागवावी लागणार होती. स्वतःशीच मान हलवत ती बाहेर आली. समोरच्याच खोलीतून बाबांचा आवाज आला. खोलीचं दार उघडून ती आत गेली. बाबा खुर्चीत बसले होते. रघुमामा कॉटवर आरामात पहुडला होता. आलीस का? बाबा म्हणाले. ये. ती कॉटवर पायथ्याला टेकून बसली. बाबा, ती म्हणाली, आता मला मध्ये अडवू नका, प्रश्न करू नका. माझं सांगणं होऊ दे. काय? सांग. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं मोहनला इकडे याची परवानगी देऊ नका म्हणून. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मथीचा बाप त्या घरात सापडला. मथी त्या घराच्या जाळ्यात सापडली. तसाच हा मोहनही त्या जाळ्यात सापडला. तुम्हाला दोघांना सांगायला नकोच, नाही का? त्या घरातून कशी फसवी दृश्य दिसतात ती. मी काल संध्याकाळी इथे पोचले. रखमाचा पत्ता नव्हता. ती दिवसभर घरात नव्हतीच. चहा पाणी केल्याची सुद्धा खूण नव्हती. आणि समोरच्या घराचं दार उघडं होतं. मी तिथपर्यंत गेले. हां आत गेले नाही. दारातूनच मला आतल्या खोलीत रखमा मृत अवस्थेत पडलेली दिसली. शेवटी तिचाही बळी गेला होता. बाबा, आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. खरं खरं उत्तर द्या. आजीने तुम्हाला सांगितलं होतं की तिच्या मागे वाडीवरची दोन्ही घरं जाळून राख करून टाक म्हणून? प्रश्न अनपेक्षित होता. जरा वेळ थांबून बाबा म्हणाले, हो, हे खरं आहे. बस, मी तेच केलं. आपल्या घरामागे पाचट आहे ते घेतलं. घरात जुनी पातळं, साड्या, कापडं आहे ती घेतली. कोठी घरात रॉकेलचे कॅन आहेत त्यातले 2 घेतले आणि ते सगळं घराभोवती रचून ठेवून घराला आग लावून दिली. मी जर परवाच इथे आले असते तर मोहनचा प्राण वाचला असता. रखमाही गेली नसती. पण तसं व्हायचं नव्हतं. रघुमामा म्हणाला, सोने, तू सांगितलं आहेस ते खोटं आहे असं मी म्हणत नाही. जे सांगितलं आहेस ते झालं आणि तसंच झालं. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण तू सर्व सांगितलेलं नाहीस अशी मला शंका येते. गोष्टी इतक्या साधेपणाने, सरळपणाने झालेल्या नाहीत. माझी खात्री आहे. तू आरशात स्वतःला पाहिलंस का? एका रात्रीत असे केस पिकायला काहीतरी भयानक घटना घडावी लागते. मामा, तू म्हणतोस ते खरं आहे. काही काही गोष्टी घडल्या आहेत. मी त्या तुम्हाला सांगणार आहे, पण योग्य वेळेल तेव्हा. आत्ता नाही. कदाचित अमेरिकेला परत गेल्यानंतर तिथून सविस्तर हकीकतीचं पत्रही लिहीन, पण आत्ता काही सांगणार नाही. त्यांच्या ध्यानात आलं की 5-7 दिवसांपूर्वीची सोनालीही आता अल्लड युवती राहिलेली नव्हती. एक अनुभवी, घट्ट मनाची, निश्चयी स्त्री झालेली आहे. रघुमामा आणि गोविंदराव यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खांदे उडवले. आत्ताच्या अवस्थेत तरी सोनालीला छेडण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्यांच्या ध्यानात आलं. मी बाथ वगैरे घेऊन येते, सोनाली म्हणाली. जेवणाचं काय? मामीने भरपूर दिलंय,
रघुमामा हसत म्हणाला. सोनाली खाली आली. स्वयंपाकघरात आली. तिथेच टेबलावर तो पहाटेच टाकलेला बटवा तसाच पडला होता. त्या संबंधात कशाची तरी तिच्या मनाला रुखरुख लागली होती, ते आता समजलं. सगळ्याच्या सगळ्या बिया जर कालच्या अग्निकांडात नाश पावल्या असतील तर ती एक अतिशय मोठी आणि दुर्दैवी आपत्ती ठरेल, तिला वाटलं. पुढे जाऊन तिने बटवा उचलला आणि एका कागदावर हलकेच उलटा केला. टप 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 आवाज करत 3 बिया कागदावर पडल्या. बटव्याच्या शिवणीत कुठेतरी अडकून राहिल्या होत्या. खूप मोठं सुदैवच, सोनालीला वाटलं. तिची मनोमन खात्री होती की या 3 बिया त्यांच्या जातीवरच्या एकमेव आहेत आणि त्यांचं प्राणपणाने जतन करायला हवं. आजी, तिचे वडील, त्यांच्याही मागची पिढी, आज शेकडो वर्ष ही परंपरा चालत आली होती. ती आता अखंड राहणार होती. कागदाच्या पुडीत त्या 3 बिया ठेवून तिने ती पुडी आपल्या पर्समधल्या चेन पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. सच्चाईला स्नान केल्यावर खूपच हुशारी आली. त्या दोघांनी वर परत ताणून दिलेली दिसत होती. तिने फ्रीज उघडला. प्लॅस्टिकच्या डब्यात ब्रेड होता, कप्प्यात जॅम होता. टेबलापाशी बसून तिने 2 मोठे सँडविच बनवून घेतले. खाता खाता ती विचार करत होती. तिच्या आयुष्यात एक महान आणि मूलभूत परिवर्तन झालं होतं. पूर्वीच्या सोनालीचा अंशही मागे राहिला नव्हता. या नव्या अस्मितेशी जमवून घेणं खूप खूप कठीण जाणार होतं. आजीने सारं आयुष्य कसं काढलं असेल याची तिला एव्हानाच थोडीशी कल्पना यायला लागली होती. ती संपूर्ण एकटी होती. आपले अनुभव, आपल्या सुप्त शक्ती, ती कोणाशीही यावर चर्चा करूच शकणार नव्हती. एवढंच नाही, त्याचा दुरान्वयाने उल्लेखसुद्धा करू शकणार नव्हती. तिच्या शक्तीच्या मर्यादा तिलाही माहीत नव्हत्या. उदाहरणार्थ, टेबलावरून एक काळी मुंगी तरातरा पळत चालली होती. सोनालीने मुंगीला बोटाने चिरडलं. बराच वेळ ती त्या निष्प्राण कलेवराकडे पाहत होती. मनासमोर चालणाऱ्या मुंगीचं चित्र आणत होती. मिनिटाभराने कंटाळून तिने ती मृत मुंगी कागदावर घेतली आणि कागद खिडकी बाहेर टाकला.